अज्ञानी दलित जनतेला सुखी करण्याला ज्ञान दवियाला महात्मा फुले. शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्ही ने बदले हैं मुस्कानों में. बुद्धं शरणं गच्छामि. भगवंताची वाणी आहे ना एवढी परिशुद्ध आणि परिपूर्ण आहे ना. आता तुम्ही बोलावताय आम्ही घर बांधलं म्हणते तर आमच्या ह्या घराचं उद्घाटन करायचं, गृहप्रवेश करायचा तर या बोलवतात. आणि मग आम्ही येतो. बामनदेशी बडबड करतात संस्कृत मध्ये, सत्यनारायणच्या पूजा करतात. तशी आम्ही येतो ना आम्ही पालीमध्ये बडबड करतो. भवतु सब मंगलम रक्षतु सब देवता सब बुद्धानुभावे. आता हे काय तुमचं सगळ्यांचं मंगल हो, साऱ्या देवता तुमचं रक्षण करतात. आता पुन्हा आम्ही एका एक प्राध्यापक माझा मित्र होता म्हणते तुम्ही काय आशीर्वाद दिला मला नाही, पण एवढं खरं भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावे सदा सोती भवतु. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या प्रतापाने मंगल. सगळ्या देवता तुमचं रक्षण कर. आता ह्या देवत्या आणल्या कुठून म्हणे? आता आम्ही कुठून आणून झाला? देव मनुष्याने बुद्धो भगवाती. देवता आणि मनुष्यांचे शास्त्र आहे भगवान. सिद्धार्थ गौतमाची आई, तिचं नाव हे तर माहिती आहे सगळं. काय नाव होतं? महामाया. ही तर दूध ही जन्म देणारी आहे, पण दूध पाजणारी. त्याची प्रजापती मोठी होती की लहान होती? मावशी म्हणतात ना, तर मावशी मोठी राहते की लहान राहते? मग ही मोठी म्हणतात ना. महाप्रजापती बुद्धाला जन्म नाही द्यायचा. तर बुद्धाला जन्म देण्याचं ठेकेपत्र कोणाकडे होतं? महामाया. तर तुमच्या मनात कधी असा संकल्प करता येतो का, किंवा तुमच्या मनात वाटतं का की मी बुद्धाला जन्म देईल, माझ्या पोटी बुद्ध जन्माला आले पाहिजेत, असं कधी वाटलं का? तेव्हा एक तर भगिनी मिळाली, तेव्हा एक भगिनी मिळाली. बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता निर्माण करणे हेही पुण्यकर्माचंच काम असतं. जोपर्यंत हा पुण्यकर्माचा संग्रह असत नाही, साठा असत नाही, तोपर्यंत बुद्धत्व प्राप्त करणारं जे सत्व आहे त्याला आपण जन्म देऊ शकण्याची ही ऊर्जा, हा जो संग्रह नसेल तर बुद्धत्व प्राप्त करणारा महापुरुष त्या भगिनीच्या त्या मातेच्या पोटी जन्म घेत नाही. शिखी बुद्धाच्या कालखंडामध्ये पहा, शिखी बुद्धाच्या कालखंडामध्ये त्या मातेने संकल्प केला होता, मी बुद्धा असा बुद्धांना जन्म देईल. त्या बुद्धांच्या कालखंडात तिने संकल्प केला आणि जन्म घेत परत पुन्हा जन्म घेत आत्ताच बिघडलं राजकारण. आत्ता बंदे कुठे गाडी घेऊन जातात असं वाटायला लागेल तुम्हाला. हे जेवढे जातक कथा आहेत, जात म्हणजे जन्म, बोधिसत्वाच्या पूर्व जीवनातल्या या कथा जातक या 550 आहेत. फक्त 550. 550 नाही. त्रिपिटकामध्ये अशी नोंद आहे, त्रिपिटकामध्ये अतिते काले सम्मा संबुद्धा सिद्धत्त
बुद्धे जीवन अत्ते. म्हणजे भूतकाळातले जेवढे जेवढे सगळेच सम्यक संबुद्ध होऊन गेले, त्या सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाचं पूर्व जीवन आढळतं. जेवढे जेवढे भूतकाळातले सगळे सम्यक संबुद्ध होऊन गेले, त्या सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाचं पूर्व जीवन आढळतं. आता पूर्व जीवन म्हटल्यानंतर पुन्हा तेच बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये एकेकाळचे ते सुमेध बोधिसत्व, ते महामायाच्या स्वप्नात श्वेतकेतू पांढरा हत्ती देवता लोकातून आला आणि महामायाच्या कुशीमध्ये प्रवेश करत झाला. आणि आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा झाली. 10 महिने गर्भ राहिला आणि ते गर्भाच्या बाहेर आलेलं मूल त्याचं नाव सिद्धार्थ गौतम असं ठेवण्यात. कहाणी तर ही ऐकली ना. म्हणजे जन्म घेणारी वस्तू कोणती आहे? कोण जन्म घेतो? जन्म कसा होतो याची सायंटिफिक प्रोसेस भगवंतांना कळली. भगवंतांना कळली की ही जन्माची सारी ही वैज्ञानिक प्रक्रिया असते कशी असते. म्हणून पटिच्च समुत्पाद हा जो सिद्धांत आहे ना भगवंतांचा, जो पटिच्च समुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो. जो ज्याला धम्म कळतो त्याला पटिच्च समुत्पादाच्या कड्या उकलता आल्या तरच त्याला धम्म कळतो, नाही तर नाही. यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति. जो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. ज्याला पटिच्च समुत्पाद कळला त्याला, ज्याला धम्म कळला ना त्याला पटिच्च समुत्पादाच्या सगळ्या कड्या खोलता आल्या. अविद्या पच्चय्या संखार, संखार पच्चय्या विज्ञान, विज्ञान पच्चय्या नामरूप, नामरूप पच्चय्या सडायतन, सडायतन पच्चय्या हस, हस पच्चय्या वेदना, वेदना पच्चय्या तन्हा, तन्हा पच्चय्या उपादान, उपादान पच्चय्या भव, भव पच्चय्या जाति, जाति पच्चय्या जरा, मरणं शोक परिदेव दुःखदो मनुष्य उपायासा संभवन्ति एवं तस्य केवलस्य दुःख खंडस्य समुदयो होती. अविद्या, अविद्या म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे शिक्षण नाहीये असं त्याचा अर्थ नव्हे. अविद्या ती इति अविद्या पालीवर जो जानती ही नाही वो अविद्या. म्हणजे मनात हा जाणणारा जो घटक आहे, हा आहे खंड आहे, तो जाणण्याचं परिपूर्ण काम करत नाही. होश नाहीये त्याला, बेहोशीत आहे. आणि बेहोशीत मन राहिल्यानंतर काही चांगलं काम करेल का? हे सारे लोक हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, जैन असो, यहुदी असो, या देशातले की त्या देशातले, काय गोरे की ब्राह्मण, ब्राह्मण तर काय सगळी माणसं हेच काम करतात. काय काम करतायत? हे दुःख वाढवण्याचं काम करतायत. दुसरी कुठली बाह्य शक्ती नाही आहे दुःख निर्माण करणार. आपण स्वतः निर्माण करतो. कुठे? वेदना पच्चय्या तन्हा. या तृष्णांचा हा पसारा आहे. या तृष्णांपोटी आपण जन्म घेतो. हे तर पक्का आहे ना. तृष्णांपोटी, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. यावर्षी पंढरपूरच्या दिंडीत गेलो. पंढरपूरच्या दिंडीत आता हे सगळे तुकारामाचे वारकरी. पोंडरीक वरदे हरी विठ्ठल. आम्ही संध्याकाळी माझं कीर्तन व्हाय. कीर्तन म्हणजे माझं प्रवचन. पुंडरीक वारदे हरी विठ्ठल असं म्हणायचं. तुम्ही रोज असं म्हणता, याचा अर्थ मला समजावून सांगा, मला काय कळलं. आता कसं सांगायचं? पुंडरीक वरदे हरी विठ्ठल.
पुंडलिक म्हणजे कमळ. भक्ती तुम्ही कशासाठी आले? मी भगवान बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी चाललो. भगवान बुद्धांचं ज्याला तुम्ही विठ्ठल म्हणता ना, तर तोच बुद्ध आहे. मला काही समजलं नाही. पण एक लोक संध्याकाळी तुम्ही कुठे चालले? मी भगवान बुद्धांच्या दर्शनात आलो. अच्छा, भगवान बुद्ध कुठे? विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणीच नाही, भगवान बुद्ध काय? अरे तर बरंच झालं म्हणते जेवढे आमच्या सोबतच आम्ही सोबतच होतो. खूप चांगली सेवा केली. ही जुनी परंपरा आहे ना, पाणी टाकून दान करण्याची. जसं उंच सखल पूर्ण नाही उदकांग वाटतं, हे उंच सखल भागावर पाणी टाकलं, पुन्हा पाणी टाकलं, जशी धार लागते आणि वाहते. हे आपण जे काही पुण्यकर्म केलं तर हे चालेल त्यांच्या नावाने केलं त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते म्हणतो की नाही आपण. ती अजूनही प्रथा. मग मी गेल्यावर माझा जो सत्कार केला सगळ्या साधू संतांनी, पाणी टाकून काही माझ्या हातात नारळ बिरळ हे ते सारं दान केलं. तो मोठा लाव की लहान सगळे यायचे, पाया पडायचे. हा नवीनच साधू दिसतो. महाराज आता प्रवचन होऊया. तुका म्हणे उगे राहा आणि जे जे होते ते ते पहा. किती सोपा आहे. ही जी बुद्धवाणी आहे ना, डॉक्टर भाऊ लोखंडे या संपूर्ण संगीत या बुद्धवाणीचा प्रभाव हा संत चळवळीवर, सुफी चळवळी कसा झाला त्याचा चांगला डॉक्टर भाऊ लोखंडे सरांनी चांगला पोचवत गेलेला. हा संत चळवळीवर देखील प्रभाव कसा झाला. निवृत्ती ज्ञानबा सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणतात हा निवृत्ती हा नाथ करते. हे जेवढे नाथ होते ते सगळे भिक्षू होते. हा निवृत्ती त्या नाथद्वार मध्ये होता. नाथद्वार मध्ये काही दिवस ध्यान करत होता. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ ही सगळी भिक्षूंची परंपरा होती. मी त्या नाथद्वारला काही दिवस राहून आलो. त्या ठिकाणी माहीत ध्यान बंद करून ते भिक्षूंचे ठिकाण आहे. तिथे मोठा धम्मध्वज. मी त्या वरती चढलो, त्या शिडी मी दोरांच्या लोखंडाच्या वरती मोठा धम्मध्वज लावला. सारे नाचलो. कसलं काय महादेव हा देखील भिक्षू होता. आपल्या लोकांना महादेवाचे चांगले गाणे म्हणतात. खांदावरी खाऱ्या घेतला पाहून आणि घरचा वैताग पाहून घोट घोट पाणी आणि नदी लागले पोहणी. ते घोट पाणी प्याला लागला पोहणी नंदी. काय करणार हे लोक? पण तो पिवळ्या रंगाचा हळदीनं रंगवलेला खाऱ्या त्याच्यामध्ये काजू, खुरमान्या, बदामी हे टिकणाऱ्या वस्तू घेऊन जात पंथींना दान करण्यासाठी. परंपरा विसरले हे लोक. महायानांमध्ये जेव्हा तो निवृत्ती त्या ठिकाणी ध्यान करत होता, हे लोक ध्यान करणं गेले विसरून महायानी. आणि मग हे कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभवतृष्णा 36 या साऱ्या 108 प्रकारच्या तृष्णा म्हणून 108 मणी मोजायला लागते. 108 मण्यांची केली माळा आणि त्यानं बुद्धं 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 याचा प्रभाव असा झाला. हात गेला जपानला धर्म नाम म्यू होम मी रिंगी क्यू म्हणत ओम मणिपद्मे ओम मणिपद्मे ओम मणिपद्मे ओम मणिपद्मे ओम मणिपद्मे ओम. बुद्धं 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 गेले. ध्यानाची जी ओरिजिनॅलिटी आहे विसरून गेली, विस्मरण झालं. आणि हे कर्मकांड आलं. बुद्धाचे भक्त बुद्धाच्या नावावरी गाठी मोजायला लागली 108 मण्यांची माळ. त्या वारकऱ्यांच्या साधू संतांच्या गळ्यात 108. तुमच्या गळ्यात किती मणी आहेत? अरे आजपर्यंत मोजलेच नाही म्हणते एवढ्या. कामच पडलं नाही ना, फक्त मोजतच गेले इकडे. मी म्हटलं 108 मणी आहेत, मोजून पहा. म्हणते तुम्ही मोजता काय? मला मोजण्याची गरज नाही. ते कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभवतृष्णा 36 ही 108 मण्यांची माळा मोजण्याची परंपरा महायानांमध्ये सुरू झाली. आणि मोठे सगळे लोक महाराष्ट्रात देखील सगळे लोक त्या पंढरपूरचा हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध आहेत. बाबासाहेब बोलले
पंढरपूरला धर्मांतर ते करणार होते बुद्ध जयंतीच्या दिवशी. बुद्ध जयंतीच्या दिवशी यावर्षी गेलो. मी म्हणालो, हा जो सोन्याचा मुलामा, तुम्ही पाहिलं नाही ना मंदिर? हा सोन्याचा जो मुलामाचा पत्रा लावून आहे ना, तिथे धम्मचक्र आहे, बुद्धाची मूर्ती आहे. जेव्हा वारकऱ्यांना मी सांगायचो, हे इथे बुद्धाची मूर्ती आहे, इथे कशासाठी बुद्धाची मूर्ती काढली असेल, हे धम्मचक्र कशासाठी? अरे आतमध्ये जाऊन आहे म्हटलं, हे सगळं पत्रा खोलावा लागेल ना. ते काही ना काही सांगत राहतील ते आम्हाला. अरे काय नाही, जे खरं आहे ते सांगतो. तर मी एक भजन लिहून दिलं. चंद्रभागेच्या काठावरी बामन संस्कृत मध्ये बडबड करी, ए वारकरी, अहो वारकरी, बामनानं पंढरी लुटली बोलून हरी हरी. हे भजन एवढे म्हणत होते, बामनानं पंढरी लुटली बोलून हरी हरी. ओ वारकरी, वारकरी आहे ना, हा एक आपल्यातला मोठा वारकरी आहे. आता वारकरी हे बोलायला लागले. वारकऱ्यांचा पुढारी कोणतं माहिती आहे? काय सांगतात? भगवान बुद्ध. तो सोन्याचा पत्रा फोडण्यासाठी त्यांनी आवाज उठवला. सोन्याचा पत्रा कोणा तिथे, सोन्यात काय दडलाय ते पाहू द्या. वारकरीत पुजारी बनला पाहिजे. ब्राह्मणोत्तर आंदोलन भरते, हे काही कळलं नाही ना. तुका म्हणे जे जे उभे राहा आणि जे जे होते तेथे पाहता. मला नाही समज, तुम्हाला काय समजलं? बरे काय याचा अर्थ काय काढायला तुम्ही सांगा ना. वाणी आहे. व्यक्ती ज्यावेळेला ध्यानाला जातो ना, तो अंतर्मुखी होऊन पाहतो. अंतर्मुखी हो, आर्य मौन. उभे राहा म्हणजे आर्य मौन. काय न वाचे न म्हणणं, एकदम काही नाही. ओखित चक्कू, खालच्या नजरे कुठल्याही शरीरातल्या कुठल्या अंगाने काही खुणा करून सांगायचं नाही. आर्य मौन एकदम. तुकामध्ये उभी राहा. बहिर्मुखी होऊन ध्यान नाही करतायत. हे वितर्क विचार, किती सुख आणि एकाग्रता हे ध्यानाची अंग मजबूत नाही करतायत, बलवान नाही करतायत. अंतर्मुखी होऊन हे करतात. म्हणून तुकामध्ये उभे राहा आणि जे जे होईल ते पहा. आता काय काय बायाचा बंगला नाहीये. या 3.5 हाताच्या कायमध्ये जो जो काही अनुभव होतो ते पहा. काय पाहता? वेदना पश्चय्या तन्हा. या वेदनांच्या अनुभूतीमुळं आपण ज्या सुखद वेदना आल्या की रागाच्या, दुःखद वेदना आल्या की द्वेषाच्या गाठी बांधून या संस्कारांच्या, या विकारांचा संग्रह एवढा ग्रहण करतो, साठवतो. आणि ज्यामुळे हे दुःखचक्र, हे भवचक्र, हे लोकचक्र आपल्या वाट्याला येतं. चित्त हे जन्म घेणारी वस्तू असते. ते अंड्यात असो की इतरत्र 4 प्रकारचे जे औपपातिक असे प्राणी असतात. अशित मुनी सारखा माणूस ज्याने 8ही ध्यान परिपूर्ण केले, प्रज्ञाविरहित ध्यान. हिमालयात तपत होता. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला हे कळलं, याला पाहण्यासाठी तो तिथून आला. रांगेत लागला. शुद्धोधर म्हणतो, हा मुनी रांगेत. त्यांच्या जवळ जातात. मुनीवर, आपण रांगेत चला माझ्यासोबत. मी बाळाला बघायला आले. बाळाला हातात घेतात आणि ढसा ढसा रडला. का बरं? काय बाळाला काय संकट येणार? नाही महाराज, संकटाची गोष्ट नाही आहे. हा सम्यक संबुद्ध होणार आहे. कसं त्याला कळलं? निश्चितपणे हा सम्यक संबुद्धच होईल ध्यानाच्या आधारावर. सम्यक संबुद्धच होईल. पण मी त्यावेळेला, हा ज्यावेळेला सम्यक संबुद्ध होईल त्यावेळेला मी असणार नाही. म्हणून मी यासाठी रडतोय की मला हे बोधी ज्ञान धारण करायला मिळणार नाही. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची ही जी कहाणी आपण म्हणतो ना, सगळ्या समुद्रांच्या कालखंडामध्ये जे त्यांच्या जीवनाचं, पूर्वजीवनाचं जे अस्तित्व होतं, त्याखेरीज दीपांकर बुद्धांच्या कालखंडामध्ये जी भेट झाली सुमेध बोधिसत्वाची. आता सुमेध बोधिसत्व हे होऊन गेले. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथात लिहिलं. हे तर मान्य करा.
सुमेध बोधिसत्व, मग ते एकेकाळचे, मग पांढरा जो हाती आहे ना श्वेतकेतू नावाचा, जो तुषिता देवता लोकांमधून शरीर त्यागून येतो आणि ते चित्त महामायेच्या कुशीमध्ये आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ते प्रवेश करतं. प्राणी लहान असो की मोठा, प्राणी लहान असो की मोठा, ते गर्भाशयामध्ये ते चित्त प्रवेश करणं यालाच प्रतिसंधीचा क्षण म्हटला जातो, जन्माचा प्रथम क्षण म्हटला जातो. आपला जन्म पुनर्जन्म आहे. चित्त हे जन्म घे, आपलं चित्त. मी जन्म घेतला ना, माझ्या आईच्या कुशीमध्ये ज्या क्षणाला प्रवेश केला तो प्रतिसंधीचा क्षण. संखार पच्चया विज्ञान, ज्या अविद्येपोटी जो आहे राग द्वेष मोहाच्या सुखद वेदनांच्या आधारावर रागाच्या गाठी बांधत गेलो, दुःखद वेदनांच्या आधारावर या अविद्येपोटी बेहोशीमुळं, चारही आर्य सत्याच्या ज्ञानाच्या अभावामुळं दुःखद वेदना आल्या की द्वेषाच्या गाठी बांधत गेलो. न्यूट्रल वेदना आल्या, दुःखा असुखा वेदना आल्या, मोहमुळतेच्या गाठी बांधत गेलो. या संस्कारांच्या संग्रहामुळे विज्ञान, संखार पच्चया विज्ञान. विज्ञान म्हणजे मनाचा हा जाणणारा कॉन्शियसनेस, मनाच्या जाणणाऱ्या घटकाला विज्ञान असं म्हटलं जातं. जाणण्याचं काम, वेदना हा अनुभव करण्याचं काम करतो, संज्ञा हा ओळख करून मूल्यांकन करण्याचं काम करतो, आणि संखार हा प्रतिक्रिया करून गाठी बांधणं. मनाचे अशा रीतीने हे चारही जे घटक आहे चार प्रकारे काम करत असतात. संखार बच्चा विज्ञान, या लोकचक्र ही कहाणी या जीवनातली नाही. ही संखार पच्चे या विज्ञान ही कहाणी, विज्ञान हे च्युती विज्ञान असतं आणि प्रतिसंधी विज्ञान असतं. शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती विज्ञान चित्त असं म्हटलं जातं आणि जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला प्रतिसंधी विज्ञान चित्त असं म्हणतात. संखार पच्चे या विज्ञान रात्रीच्या प्रवचनात आलं. जे आभाव स्वर म्हणजे ज्या ज्या वेळेला कल्प जातात आणि त्या कल्पातनं ते कल्प नष्ट होत असतं, तेव्हा ते आभास्वर देवतां लोकांमधले जे सत्व जे असतात ते या ब्रह्म लोकांमध्ये जन्म घेतात बरं का, वा मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतात. त्यांचा रागमूलक स्वभाव असला तर तो रागमूलक स्वभाव या चित्तात, आपल्या चित्तात उतरतो. जर या मनुष्य जातीमध्ये मनुष्य प्राण्यांमध्ये जन्म घेतला तर हे चित्ताचा जसा संग्रह असतो, मनुष्य जन्म ग्रहण करण्याचा संग्रह असला तरच मनुष्य जन्म ग्रहण करता येतो, नाही तर नाही. भगवंत म्हणून म्हणतात जेवढे जेवढे प्राणी दिसतात नाही, कधी नाही कधी आई वडील कोणीतरी सगळे नातेवाईक झाले. म्हणजे ही जन्माची अशी प्रक्रिया असते का आपल्याला एकदम सध्या उत्पन्न होईल चिकित्सा मनामध्ये, हे असं असतं कसं, असं कसं असतं. म्हणून जन्माची ही सारी वैज्ञानिक प्रक्रिया बुद्धांना कळली, ती सम्यक समजून, ज्यामध्ये हे व्यक्तीला एखाद्या प्राण्याला मरण येऊन नवीन जन्म ग्रहण करण्यासाठी ज्याला काया आहे, काया धारण करणारा नवीन प्राणी जेव्हा जन्म घेतो त्यासाठी 17 प्रकारचे चित्त काम करतात, शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी. अतीत भवांग चित्त, चलन भवांग चित्त, उपच्छेद भवांग चित्त, संपटित चंद चित्त, ज्यात पंचविज्ञान, ज्यात संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त, हे 8 चित्त, आणि जे 9 ते 15 हे जवन चित्त जे काम करतात, आणि 15वं चित्त एका चित्ताचा एक एक क्षण काम करतो जे उत्पन्न होताना, आणि 15वं चित्त आलं की नंतर आपला हा च्युती क्षण येतो, म्हणजे मरणाचा क्षण येतो. हे शरीर त्यागतं, आता मृतदेह पडू नये, चित्त बाहेर पडतो, मन बाहेर. चित्त म्हणजे आत्मा नाही, नाही तर पुन्हा गडबड होईल, गोंधळ होईल, पुन्हा गोंधळात गोंधळ होईल. हे शरीर त्यागलं, आता शरीर हे जसं हे 15वं चित्त संपलं, हे च्युती आली, च्युती पडून आली, शरीर त्यागल्यानंतर हे चित्त 16वं आणि 17वं तदालंबन चित्त नंबर 1 आणि 2, हे तदालंबन चित्त 16वं असतं, ज्या प्राण्यांमध्ये आपण आता जन्म ग्रहण करणार आहोत.
त्या प्राण्याचं सच्चित्र असं उत्पन्न होतं बरं काय. ते विज्ञान. विज्ञान म्हणजे मनाचा जाणणारा घटक. मनोविज्ञान म्हणजे मन ज्या चिंतन मननामध्ये राहते, कुठल्या व्यक्ती संबंधी, स्थिती संबंधी, घटने संबंधी, आकृती संबंधी, रंगारूपा संबंधी जे काय मनामध्ये चिंतन मनन असतं सुरू, या चिंतन मननाला विज्ञान म्हणतात. हे चिंतन मनन सुरू. चित्ते ती चिंतन म्हणजे जे सातत्याने चिंतन मनन करत राहत. चित्ते ती चिंतन जे सातत्याने चिंतन मनन करत राहतं त्या शक्तीला, त्या ऊर्जेला मन असं म्हणतात. तुमचं मन झोपून गेलं तरी तुमचं मन चिंतन मनन करणं थांबवतं का? स्वप्नात राहताना मेल्यावर देखील हे मन चिंतन मनन करणं थांबवत नाही. तुम्ही पाहायला गेले का? बरं, तुम्ही ज्या वेळेला झोपताना हा अनुभव करताय की नाही, कुठलं ना कुठलं स्वप्न येतं म्हणून येत की नाही? म्हणजे मन हे चिंतन मनन करणं नाही थांबवत. मेल्यानंतर देखील मनाचं विज्ञान सुरू राहतं. हे शरीर, हे रूप धातू आहे ना, अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातू हा मृतदेह आहे. हे अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातू हा मृतदेह आहे. निर्जीव जरी असलं, या ठिकाणी चित्त जरी नसलं तरी सडण्याची प्रक्रिया सुरू असते, सडण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणजे याचा अर्थ अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातू हे काम करत असतात. निर्जीव जरी मृतदेह असला तरी सडण्याची प्रक्रिया सुरू आहे. इथे चित्त नाहीये तरी हे रूप धातू काम करत आहे. चित्त सोडून गेलेलं आहे. हे 15 प्रकारचं चित्त त्यावेळेला झाल्यानंतर, ही काया त्यागल्यानंतर जुन्या जीवनातली नव्या जीवनात जेव्हा प्रवेश करतो, म्हणजे या जीवनात आपण आपल्या मातेच्या कुशीमध्ये प्रवेश करण्याचा हा जो क्षण आहे ना, 17वा क्षण आहे. हे चित्र उत्पन्न झालं. हे कसं काय होतं? लोखंड कसं लोखंडाला आकर्षण करून घेते, तसं जे जन्म देणारी आई आहे ना, माता आहे ना, तिचे जे तरंग आहेत, जे कम्म संग्रहाचा जो संपूर्ण संग्रह साठा आहे कम्म संग्रहाचा, तो असं खेचून घेतो. जसं लोहचुंबक कसं लोखंडाला आकर्षण करून घेतो, तसं समान धातू कर्म म्हणतात त्याला. गौतम बुद्धाने दिलेली ही माहिती आहे. हे खोटं कशी देत? खोटं काय सांगतील का? सांगतील का काय खोटं? तिथं मुक्तीची अवस्था दिले का, जी जाणकारी होती त्यांना, ज्ञान होतं, कसं खोटं बोलू शकते? पण ही त्रिपिटकात हे बुद्धाचं ज्ञान आहे की नाही? बरं, पण त्यांनीच निकष सांगितलेलं. हे विनय आहे, विनयधारी आहे, विनयाच्या आधारावर आहे का, सूत्राच्या आधारावर आहे का, धम्म नियमांच्या आधारावर आहे का, हे तपासून पाहणे निकष त्यांनीच सांगितले. मग हे निकष तुम्हाला नाही समजा, नाही कळत का? या निकषाच्या आधारावर हा भगवंताची वाणी असू शकते, ही आहे ही नाही, हे कसं नाही ओळखता येत तुम्हाला? आत्मा आहे आणि आत्म्याचा पुनर्जन्म होतो, ही भगवंताची भूमिका नाही आहे. या भूमिकेला तिलांजली दिली होती त्याच कालखंडामध्ये. आत्माच नाहीये तर आत्म्याचा पुनर्जन्म कसा होईल, पुनर्भव कसा होईल? काल्पनिक, या काल्पनिक बद्दल हा शेवटचा जो चॅप्टर आहे ना, ब्रह्मजाल सुत्तात, याला धम्मजाल म्हणा, ब्रह्मजाल म्हणा, सुत्तजाल म्हणा, अर्थजाल म्हणा, हा शेवटचा चॅप्टर आहे. आज वेगवेगळे दार्शनिक होते, 62 प्रकारचे, वेगवेगळ्या त्यांच्या कृत्या होत्या, वेगवेगळं चिंतन होतं, 8 ज्ञानात प्राप्त असलेले हे शेवटी ब्रह्म लोकांमध्ये जन्म घेतील. त्याच वेळेला त्यांनी हे सगळे जे दार्शनिक होते ना 62 प्रकारचे, त्यांनी 8 ज्ञानात परिपक्वता केली होती, पण प्रज्ञाविहीन ध्यान होतं, प्रज्ञेच्या आधारावर नव्हतं. वेदना पच्चे या तन्हा, या तृष्णा जो निर्माण करत आहोत, भगवंत म्हणत वेदना पच्चे या प्रज्ञा निर्माण केली पाहिजे. वितर्क विचार कृती सुख एकाग्रता 5 ध्यानांग बलवत्तर झाले तरच आपण खऱ्या अर्थाने ही लढाई आपण जिंकू शकतो. स्वतःच्या चित्तामध्ये असणारा संग्रह संस्कारांचा तो रिमूव्ह करू शकतो, तो काढून टाकू शकतो, चित्त नितांत निर्मळ होऊ शकतं. तेव्हा कुठे या संस्काराचा या कड्या तोडता आल्या. विज्ञान संखार पच्चया विज्ञान, हे 16वं आणि 17वं जे चित्त असतं ना, हे कम्प्लीट झालं. 17वं चित्त हे गर्भाशयामध्ये प्रवेश करणार आणि वर्तमान जीवन आता सुरू होतं. शरीरात आपल्या गर्भातून बाहेर आल्या, हे वर्तमान जीवनाला आता सुरुवात आहे. तर आमचा जन्मच खऱ्या अर्थानं पुनर्जन्म आहे. आत्म्याशिवाय हे होऊ शकतं, आत्म्याची गरज नाही आहे.
आत्मा ही कल्पना आहे, कोरी कल्पना आहे. आत्मा तथ्य नाही आहे. ते नित्य कसं आहे, अनित्य कसं आहे, अर्धवट नित्य आहे, अर्धवट अनित्य आहे, अंशतः नित्य आहे, अंशतः अनित्य आहे. नीट आहे का? कारण कधी कधी या सुटसुटीत कोणी आत्मा नित्य आहे, कोणी आत्मा अनित्य आहे, अंशतः आत्मा अनित्य आहे, अंशतः हे लोक अनित्य आहेत, अंशतः नित्य आहे, अशा प्रकारच्या या सगळ्या धारणा हे आठ ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण प्रज्ञायुक्त हे ज्ञान नाही. म्हणून भगवंतांनी वेदना पच्चय्या पञ्ज्ञा, जेव्हा वेदनांच्या आधारावर वेदना कथमात भिक्कवे उदयपयं ज्ञानं, हे उदय ज्ञान काय आहे? उदयपयं ज्ञानं इति अनित्य ज्ञान. हे उदय संवेदनाचा उदय होतो, यालाच अनित्याचा बोध असा म्हणतात. हा बोध जाणणं म्हणजे हा बोध खऱ्या अर्थानं बोधीचं अंग जागवणं होय. तेव्हा हे बोधी जागत काय तर नाही. वेदना सुखद अशी दुःखद अशी अनुगा असू का असो, न्यूट्रल असो, तरी अनुक्रमे ती राग द्वेष मोह उत्पन्न करणार आहे. म्हणून ती दुःखचक्र लोकचक्र भवचक्र निर्माण करणार आहे. ज्यावेळेला याची देही याची डोळा पाहावा पंढरीचा सोहळा, पंढरी दगडातली नाही म्हटलं, पंढरी या 3.5 हाताच्या कायातली. संत तुकाराम या कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धम्मानुपसना ही सगळी वाणी बुद्धांची वाणी आहे. संतांनी संग्रहित केली. सुफी मुसलमान होते महाराष्ट्रात. फास अफास आश्वास प्रश्वास हे पुराणामध्ये आलेले शब्द आहेत. ज्ञानाचे हे जेवढे जेवढे शब्द त्रिपिटकातून साऱ्या संप्रदायांच्या साऱ्या धर्मग्रंथात गेले. ज्ञानाच्या कक्षेतले सार भांडार केवळ सम्यक संबुद्धांनाच अनुसंधान करता येते. दुसऱ्या व्यक्तीची ती हातोटी नाही, अधिकार क्षेत्र नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सम्यक संबुद्धांनी जे कथन केलेलं जे ज्ञान आहे त्रिपिटक, जो संग्रहित झालेला आहे, अरहंत भिक्षूंनी संग्रहित केलेला आहे, अहिल्या गद्यांनी नाही. त्यामुळे भूतकाळातले हे बुद्ध होऊन गेलेले आहेत. मी आता बुद्ध वंशात प्रवेश केलेला आहे असं सिद्धार्थ गौतम म्हणतात. भूतकाळातले बुद्ध झाले, पुन्हा बुद्ध होतील, तर आणि पायी पायी जाऊ, जो जो त्याग हा सगळे पायी जाऊन अशी ते पिते खायचे साहित्य संपजानकारी होती. चालताना बसताना उठताना निद्रा घेताना ही सगळी सती संपजन्यामध्ये चालत चालत जाऊ, ध्यान करत जाऊ, आणि एवढं पुण्य सार सगळ्या लोकांना, सगळ्या प्राणी मात्रांना वितरित करू, वाटू, मैत्री करू. भगवान बुद्धांची करुणा मैत्री कशी आहे, केवढी मोठी आहे. शेवटच्या पानावर पाहिलं तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात. जणू काय चंद्र सूर्याचा एवढा प्रकाश, तुमची एवढी करुणा मैत्री आहे. 10 दिशेमध्ये एवढा प्रकाश, एवढा जातो तेवढा अमर्या, सीमा नाही आहे. काय का तर म्हणे ह्या अनेक जन्म जन्मांतरीच्या पुण्य संचयाचा हा भाग आहे असं लिहिलंय. तर बाबासाहेबांनी लिहिलंय. आतून म्हटलं बाबासाहेबांनी पूर्ण जन्म नाकारले, हे कशाला शब्द लिहिले असते. म्हणून बाबासाहेब समजताना कधी कधी एखादं जुनं बिनं एखादं वाक्य लिहिलं ते ऐकून टाकतात आणि बाबासाहेबांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या, त्या गोष्टी नाकारल्या, त्याच्यावर वादविवाद करत बसतात. ज्यामुळे धम्म धारण करण्याचं कोसं दूर राहतं. म्हणून कम्मठाणाचा योग्यपणे अभ्यास करता आला पाहिजे. धम्म धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे व्यक्ती कम्मठाणाचा योग्यपणे अभ्यास करत नाही, त्या व्यक्ती धम्मवान धर्मवती होऊ शकत नाही. आणि ज्या धम्मवानाचा पिंड, धर्मवतींचा पिंड ज्यांचा निर्माण झाला नाही, योग्यपणे निर्णय घेऊन योग्य आउटपुट, जो परिणाम, कुशल परिणाम येणार नाही. म्हणून हा कुशल परिणाम येण्यासाठी प्रत्येकाने योग्यपणे सक्षमपणे 10 दिवसाची तरी विपश्यना साधना शिबिर करायचं. अवश्य खूप लाभ होतो, सगळ्याच प्रकारचा, सगळ्या रंगाने लाभ होतो. जेणेकरून भगवंतांनी जशी बोधी जागवली, दुसरं काय शिकवतं, हे बोधी जागवायची कशी हे शिकवलं जातं तिथे. या संस्कार हे कसे निर्माण होतात आणि या संस्कारांचं निर्धारण निर्जरा कशी केली. त्या 2च गोष्टी या भगवंतांनी आपल्या आयुष्यात बरेपर्यंत शिकवल्या. त्या 2 गोष्टी या शिबिरात शिकवल्या जातात.
भगवंताचीच वाणी, भगवंताच्या वाणीतलं एकही अक्षर नाही बाहेर. म्हणून ते आत्मसात करा. ज्यांनी शिबिर केलेलं नाही त्यांनी अवश्य करायचं. ज्यांनी केलेला आहे चुकीचा अभ्यास नाही करायचा. नाही तर हे लोक म्हणतात हे याने 10 शिबिरे केली, 10 शिबिरे केल्यानंतर याचा स्वभाव काय बदलला नाही, मग काय म्हणतात त्या साधकांचा स्वभाव बदलला नाही. हे ज्ञान संप्रयुक्त सहज कुशल चित्त, हे पहिलं चित्त व्यक्तीच्या स्वभावाला मुळापासून बदललं. प्रतिक्रिया करणारा हा मनाचा घटक एवढा कमजोर झाला पाहिजे, प्रतिक्रिया करणं बंद झालं की व्यक्तीचा स्वभाव बदलला. सुखद वेदना आली, दुःखद वेदना आली, अदुखा वेदना कुठली असो स्वभाव सारखा उत्पन्न होऊन असतो. दुःख आहे, अनात्मा आहे, मी नाही, माझं नाही, माझं शरीर माझं नाही, मी नाही, चित्त मी नाही, माझं नाही, अनात्मा आहे. काय हुकूमत चालते माझी? हे शरीरातून म्हातारा होऊ नको, ऐकेल का? नाही, प्रकृती आपले नियम चालते. म्हणून भगवंताचा हा सद्धर्म खूप योग्यपणे हा आत्मसात करावा. आता काही साधू संत ना त्या वारकरी शिबिराला जाऊन बसून आहे ती गती. आता वारकरी शिबिरात चाललंय बरं का, आणि तुम्ही आता मागे राहता. काल परवा फक्त गेलो दिंडीत म्हणते हे आम्हाला करावं लागेल नाही का उपाशी. तर तुकाराम तुम्हाला कळेल नाही तर तुकाराम अजिबात नाही कळणार. म्हणून हा संस्कारांचा संग्रह सब एवढं दररोज म्हणता ना, सब पाप सह करणं, सर्व प्रकारची पाप कर्म नाही केली पाहिजे. कुशलच उपसंपदा, कुशल कर्माचा संचय केला पाहिजे, संग्रह केला पाहिजे, संपादन केली पाहिजे. सच्चित परिवर्तन, आपल्या चित्ताची परिशुद्धी केली. कशी परिशुद्धी? लहानपणी आम्ही काय करायचं, त्या आंब्याच्या वर भाजायचं पोया आणि मग भाजल्यानंतर कडकडू जा गोड गोड ये, कडकडू जा गोड असं म्हटल्यानं होईल का? हे म्हणा कशाला तुला राग द्वेष जा, चाललं जा, माझ्या चित्तात काय राहू नको असं म्हटल्यानं होईल. हे वैज्ञानिक सारी प्रक्रिया, वेदना पश्चर्या पण्या. जेव्हा वेदनांच्या आधारावर ह्या वेदनांचा स्वभाव उत्पादन नष्ट होणार, हे जेव्हा तुम्ही यथाभूत साक्षी, यथाभूत ज्ञान दर्शन, यथाभूत तुम्ही पाहाल, साक्षी भावानं पाहाल, दृष्टा भावानं पाहाल, निश्चित प्रज्ञा जागे. याला अनित्याचा बोध म्हणतात. हा बोध जागला की संस्कार तुटला. चित्त तेवढंच तो चित्ताचा नितांत निर्मलतेचा क्षण, अनासक्तीचा क्षण. अशा रीतीनं वीतरागी वीतद्वेषी वीत मोही होऊन जगता आलं, वर्तमानात जगता आलं तरच हा मनाचा हा खंड जो आहे प्रतिक्रिया करून गाठी बांधणारा अभ्यास करत करत हा एवढा कमजोर होऊन जाईल आणि हा गाठी बांधण्याचंच बंद करेल. तेव्हा खऱ्या अर्थानं व्यक्तीचा स्वभाव बदलेल. ब्रह्मस्थान धारण करून करून हा व्यक्तीचा स्वभाव तेव्हा बदलेल आणि तेव्हा खऱ्या अर्थानं हा धर्मवान आहे वा धर्मवती आहे असं म्हटलं नाही. पुरथी माय दिशाय अनुदिशाय, दक्षिणाय दिशाय अनुदिशाय, पश्चिमाय दिशाय अनुदिशाय, उत्तराय दिशाय अनुदिशाय, पश्चिमाय दिशाय उपरिमाय दिशाय. सबे सत्ता सबे बाण सबे भुजा सबे बुगरा सबे अत्तभावरियापन्न सबे सबे पुरिषा सबे हरिया सबे नरिया सबे देवा सबे मनसा सबे है मनसा सबे विनिपातिका अवीरा हुन्तु अव्यवजा हुन्तु हरिः हुन्तु सुखियतानि परिहरन्तु दुःखमुच्यन्तु यथा यथा सम्पत्तिरो मा विगच्छन्तु जय जय कृपा निधान धर्म रतन सादिया तिलके दिए
सेवा के पुण्य से घर उजागर हुए, कटे अंधेरा पाप का सबका मंगल हुए, दुखियों रे दुख मुक्त हो, भय जागे भयभीत, बैर भाव छोड़ सब लोग करें परस्पर प्रीत, धर्म विहारी पुरुष हो, धर्म चार धर्मवंत संतान हो, सुखी हुए परिवार, सुखी हो ये संसार, गंगा मंगल भगवत सर्व